काही दिवसापूर्वी काँग्रेसची सभा झाली आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि हवा सोडल्या. पण जेव्हा रामावर बोललो तेव्हा लक्ष्मण खडा होतोच. आणि हा लक्ष्मण इथं काय बोलण्यासाठी उभा आहे. 2017 ते 22 जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा ताब्यात आली. 1992 ते 2017 25 वर्ष जिल्हा परिषद काँग्रेसच्या काळात त्यांच्या ताब्यात होती. 2017 जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर जिल्हा परिषद मध्ये 14 विभाग आहेत आणि प्रत्येक विभागाला जिल्हा परिषदचा एक वेगळेपणा कसा देता येईल ते आमच्या माध्यमातून आम्ही खान भैयासाहेबांच्या आदेशाप्रमाणे केलेले आहेत. पूर्वी 2017 पूर्वी जिल्हा परिषद बघितली तर 4 चौघा गडीच्या भोवती फिरणारी जिल्हा परिषद होती. सामान्य माणसाला तिथं वाव नव्हता, त्याचा बोलण्याचा अधिकार नव्हता किंवा त्याचा हक नव्हता. पण 2017 नंतर जिल्हा परिषदच्या जेवढे विभाग आहेत त्याला विकासाचा स्पर्श देऊन आपण विकास केलेला आहे. सर्वात पहिलं म्हणजे शिक्षण विभाग. आज आपल्या जिल्ह्यामध्ये 1278 शाळा आहेत. पूर्वी जर भेटलं तर शाळा हे त्याची पट 1,19,000 होती, ती घसरत होती. पण 2017 नंतर ही पट कशी वाढता येईल, जागो पालक जागो ही संकल्पना आपण राबवली आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये मजबूत कसं करता येईल, तिथं खोल्या नसतील तिथं खोल्या उपलब्ध करून दिल्या. ज्या शाळा गळती आहे तिथं बांधकाम मजबूत केलं. शाळेला कंपाऊंड वॉल दिली, व्यायामशाळा दिली आणि बाळा उपक्रम अंतर्गत प्रत्येक शाळा हे बोलक्या केल्या. आज जर आपण प्रत्येक गावामध्ये गेलो तर आपली शाळा आपल्याला स्वच्छ सुंदर आणि चांगली दिसणार आहे. त्याचं माध्यम म्हणजे 2017 नंतर जिल्हा परिषद. आज आरोग्य व्यवस्था भेटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये 46 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 248 उपकेंद्र होते. ही विश्वासार्हता म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जर कोणी प्राथमिक आरोग्य केंद्र जायचं म्हणलं तर कोण जात नव्हतं. प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जायचं. का जायचं नाही प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रामध्ये? कारण विश्वासार्हता गमवती. तिथं एमओ नसायचा, मेडिकल ऑफिसर नसायचा, मुबलक औषध नसायचं. पण 2017 नंतर ह्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र एक मजबूतीकरण दिलं. तिथं आपण एमओ उपलब्ध करून दिला आणि आज मुबलक औषध आहे. आज जर आपण भेटला तर मराठवाड्यामध्ये 5 प्राथमिक आरोग्य केंद्र लातूर जिल्ह्याचे आहे ज्याला केंद्राचा पुरस्कार भेटलाय. इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये जो प्राथमिक पुरस्कार आपल्याला भेटला नाही, तो फक्त लातूर जिल्ह्यात भेटलेला आहे. 40हून अधिक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आपण सोलारवर करून 0 बिल उपलब्ध करून दिलं. आज स्वच्छताच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी घोषणा दिली की स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि त्याच्या अंतर्गत आपण आपल्या कार्यकाळात 2018, 19, 19, 20 मध्ये 2,38,000 शौचालय आपल्या कार्यकाळामध्ये सुरू झालेत आणि ते बांधण्यात आपल्याला यशस्वी झालं. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपण जाऊन ते यशस्वी केलं. आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 924 गाव आहेत, 788 ग्रामपंचायती आहेत, 3,80,000 कुटुंबाचा हा वावर असलेला आपला जिल्ह्याला आहे. पण ह्या जिल्ह्यामध्ये कधीही घरापर्यंत पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था त्या उंबरठ्यापर्यंत कधी पोहोचली नाही. पण आपल्या माध्यमातून हर घर नळ योजनेच्या अंतर्गत 2019-20 आणि 2021 मध्ये आपण 3,80,000 पैकी 2,63,000 कुटुंबापर्यंत फक्त ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 74% लोकांना आपण ही योजना पोहोचवलेली आहे.